Welcome students. This is Jadurkar sir here. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम सेकंड अभ्यासलेला होता. या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये किंवा या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये आपण थर्ड नंबर अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करतो आहोत. थर्ड नंबर अकाउंटिंग प्रॉब्लेम रिगार्डिंग टू डेथ ऑफ पार्टनरचे अकाउंटिंग प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करतोय. यापूर्वीचे जे काही दोन अकाउंटिंग प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेली होती की ज्यामध्ये आपण सर्वात सुरुवातीचा जो काय अकाउंटिंग प्रॉब्लेम होता की ज्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट याप्रमाणे अकाउंटिंग प्रॉब्लेम्समध्ये सोल्युशन आपण त्या ठिकाणी केलं होतं. सेकंड नंबर अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपण फक्त डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑपरेट केलं होतं आणि वर्किंग ऑफ गुडविल अँड प्रॉफिट या संदर्भातील ट्रीटमेंट्स आपण दिलेल्या होत्या. आजच्या या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट, केशव्स कॅपिटल अकाउंट हे दोन अकाउंट या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. हे लक्षात घेत असताना अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण सविस्तर जाणून घेऊयात. डेथ ऑफ पार्टनरमध्ये लक्षात घ्या, ज्या पार्टनरची डेथ होत आहे त्या पार्टनरला डिसीज पार्टनर म्हणून ओळखलं जातं आणि त्या डिसीज पार्टनरच्या त्या पार्टनरशिप फर्ममधील जे काही सर्व बेनिफिट्स आहेत ते सर्व बेनिफिट्स त्या डिसीज पार्टनर्स लीगल हिअर, लीगल एक्झिक्युटिव्ह किंवा त्यालाच लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डिसीज पार्टनर म्हणून ओळखलं जातं. त्या डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटरला या सर्व प्रकारचे बेनिफिट्स त्या ठिकाणी इश्यू केले जातात पार्टनरशिप फर्मकडनं किंवा जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत त्यांच्याकडनं. तर ह्या सर्व जे अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आपण या ठिकाणी स्टडी करतो आहोत. जसं की अकाउंटिंग प्रॉब्लेम थर्ड जो आहे की ज्यामध्ये राम, माधव अँड केशव आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन दी रेशो 5:3:2 याप्रमाणे रिस्पेक्टिव्हली रेशो दिला आहे. राम, माधव अँड केशव कुठल्या पार्टनरची डेथ झाली आहे? केशव या पार्टनरची डेथ झाली आहे. कुठे कळतं आपल्याला? केशव डाईट ऑन 31 जुलै 2018. ठीक आहे. मग या ठिकाणी 5:3:2 याप्रमाणे रेशो दिला आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 वॉज ॲज फॉलोज. यामध्ये बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलं की बॅलन्स शीटमधील आपण बॅलन्सेस काय आहेत ते लक्षात घेतोय. सुरुवातीला या प्रकारे तुम्हाला अकाउंटिंग प्रॉब्लेम प्रोव्हाइड केला आहे. केशव डाईड ऑन 31 जुलै 2018 ही डेट देखील महत्त्वाची आहे. पार्टनरची डेथ कधी झाली आहे? 31 जुलै 2018ला. याचा अर्थ या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे काय फायनान्शियल इयर सपोज या ठिकाणी कधी स्टार्ट झालं, सपोज 31 मार्च 2018ला क्लोज झालं, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट फायनान्शियल इयर कधी स्टार्ट झालं की 1 एप्रिल 2018ला स्टार्ट झालं आणि पार्टनरची डेथ कधी झाली? 31 जुलै 2018लाच झाली. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै किती मंथ झाले त्या ठिकाणी? 4 मंथ. 4 मंथचे बेनिफिट्स आपल्याला काय करायचे? त्या डिसीज पार्टनर्स लीगल एक्झिक्युटरला प्रोव्हाइड करायचे आहेत. हे यातनं लक्षात येतं आहे. ठीक आहे. याप्रमाणे आता राहिला प्रश्न काय की तुम्हाला यामध्ये अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये काय प्रिपेअर करायला सांगितलं आहे ते आपण लक्षात घेऊयात. की या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये जे अकाउंटिंग इंटिमेशन दिले आहेत की यामध्ये सांगितलं की प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, केशव्स कॅपिटल अकाउंट शोईंग द अमाऊंट पेबल टू हिज एक्झिक्युटर्स. लीगल एक्झिक्युटर जो आहे केशव या पार्टनरचा त्याची अमाऊंट आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे की केशव्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करून. लक्षात आलं याप्रमाणे. तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे तो आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. या अकाउंटिंग प्रॉब्लेममधील ज्या सर्व इफेक्ट्स किंवा एंट्रीज आहेत त्या ॲडजस्टमेंटचे देखील आपल्याला इफेक्ट्स प्रॉपरलीमध्ये द्यायचे आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात की ज्याप्रमाणे मी तुम्हाला नोटबुकवरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे तो फक्त समजावून सांगतोय. जसं की जनरल रिझर्व्ह 25,000 जो आहे हा आपल्याला काय करायचा आहे? आपल्याला काय प्रिपेअर करायचं लक्षात घ्या. केशव्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करायचं इंटिमेशनप्रमाणे ते आपण प्रिपेअर केलेलं आहे. जसं की मी अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून दाखवू शकतो की याप्रमाणे अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्ही काय केलेला आहे किंवा काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. मी ऑलरेडी अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ठेवलेला आहे की ज्यामध्ये तुम्हाला अकाउंटिंग प्रॉब्लेम समजावून सांगायला या माध्यमातून सोपं जाऊ शकेल. ठीक आहे. या पण तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम थर्ड म्हणून मी मेन्शन केलं आहे आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या वरती तुम्ही मेन्शन करायचं आहे इन दी बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. याप्रमाणे रिव्हॅल्युएशन अकाउंट याप्रमाणे प्रिपेअर करायचे आणि केशव्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे तुम्हाला ऑपरेट करायचे. म्हणजे तुम्हाला फक्त डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑपरेट करायचे, कंटिन्यूइंग पार्टनर्स ऑपरेट करायचे नाही आहेत. आणि या सर्व अकाउंटिंग ट्रीटमेंट्स की ज्या तुम्हाला वर्किंग नोटमध्ये आपण प्रिपेअर करतो की याला तुम्ही वर्किंग नोट म्हणू शकता. या वर्किंग नोट्सला कुठल्याही प्रकारे मार्क नाही आहे. यातनं फक्त आपल्याला ज्या प्रॉपर अमाऊंट्स आहेत त्याच कॅल्क्युलेट करायच्या आहेत या पद्धतीने. ठीक आहे. तर आता यामध्ये आपण फारसा वेळ न घेता अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात की यामध्ये जो जनरल रिझर्व्ह बॅलन्स दिला 25,000 या 25,000 मध्ये सर्व पार्टनरचे शेअर्स इन्क्लूड आहेत. जसं की सर्व पार्टनरचे शेअर्स किती आहेत? 532
म्हणजे 5:3:2 म्हणजे टोटल शेअर्स किती आहेत पार्टनरशिप फर्ममधील 10. तर 10 शेअर्सपैकी त्या ठिकाणी जनरल रिझर्वमध्ये डिसीज पार्टनरचा शेअर म्हणजे केशवचा शेअर किती, केशव कुठला पार्टनर लास्ट नंबर, त्याचा शेअर किती 2, म्हणून 2 डिवायडेड बाय 10 याने जर आपण कॅल्क्युलेशन केलं जनरल रिझर्वमध्ये जर त्याचा शेअर आपण जर बघितला तर साधारणतः हा जनरल रिझर्व तुम्हाला दिसतो या ठिकाणी. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू केशव्स कॅपिटल अकाउंट ही तुम्हाला एंट्री पास करून त्या ठिकाणी जनरल रिझर्व कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, 25,000 टोटल जनरल रिझर्व, त्यापैकी जो शेअर असेल केशवचा तो किती 2/10 आहे, म्हणून 25,000 मल्टिप्लाइड बाय 2/10 म्हणून या ठिकाणी इज इक्वल टू 5,000 ही अमाऊंट तुम्हाला जनरल रिझर्वची कोणाला ट्रान्सफर करायची, केशव्स कॅपिटल अकाउंटला. मग केशव्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला काय म्हणावं लागेल, बाय जनरल रिझर्व अकाउंट. मग आपण केशव्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलेलं आहे बाय जनरल रिझर्व अकाउंट ₹5,000. समजलं याप्रमाणे जनरल रिझर्वची याप्रमाणे एंट्री पास करायची. म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला किंवा ॲसेट साईडला ज्यामध्ये पार्टनरचे शेअर्स आहेत ते आपण फक्त काय करायचे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचे, हे लक्षात घ्या. त्यानंतर जनरल रिझर्वचं कळालं आहे तुम्हाला. जनरल रिझर्व आपण ट्रान्सफर केला केशव्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ₹5,000 याप्रमाणे. का 5,000 का तर 25,000 टोटल जनरल रिझर्व आहे, त्यातील जो शेअर आहे कुणाचा, केशव या पार्टनरचा, तो 5,000 आपण ट्रान्सफर केला. एंट्री काय पास केली, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू केशव्स कॅपिटल अकाउंट, म्हणून केशव्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलं बाय जनरल रिझर्व अकाउंट ₹5,000. त्यानंतर क्रेडिटर्स अनपेड रेंट या दोन बॅलन्सेसला आपण इथे काही कंटिन्यू करत नाही, कारण आपल्याकडे बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं नाही. बॅलन्स शीट जर असतं तर आपण हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर केली असती. नंबर नेक्स्ट आहे की कॅपिटल अकाउंट्स. आपल्याला कोणाचं कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलं, फक्त केशव या पार्टनरचं. मग केशव या पार्टनरचं कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलं, म्हणून केशव्स कॅपिटल अकाउंटच्याच क्रेडिट साईडला आपल्याला काय म्हणायचं, 50,000 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. केशव्स कॅपिटल अकाउंट दिसते तुम्हाला या ठिकाणी. मग बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹50,000 याप्रमाणे बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे. कुठल्या अकाउंटच्या क्रेडिटला, केशव्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ॲट द टॉप, एकदम टॉप टू क्रेडिट साईड ऑफ पार्टनर केशव्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट केशव्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करायचे. या पण समजलं. राहिला प्रश्न आता, हे राम माधव या दोन पार्टनरचं कॅपिटल असेल ते त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा नाही आहे. त्यानंतर राहिला प्रश्न आपण ॲसेट साईड की गुडविल ₹50,000 या गुडविलचा आणि ॲडजस्टमेंटमधील गुडविलचा काही एक संबंध नाही आहे, लक्षात घ्या. लूज टूल्स 50,000, डेटर्स ₹1,50,000, लाईफ स्टॉक ₹1,00,000, कॅश ₹25,000. आता यांच्याशी रिलेटेड जर काही ॲडजस्टमेंट असतील तर त्याचा इफेक्ट आपण देणार आहोत रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला किंवा क्रेडिटला, याप्रमाणे हे लक्षात घेऊयात. ठीक आहे. आता बॅलन्स शीट तुम्ही ब्लँक केलं. पुढे काय मेन्शन केलं, केशव डायड ऑन 31 जुलै 2018. यातनं तुम्हाला कळालं की केशवची डेथ झाली आहे 31 जुलै 2018ला, म्हणून 1 एप्रिल 2018 टू 31 जुलै 2018 या 4 मंथचा तुम्हाला टोटली बेनिफिट्स या डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटिव्हला प्रोव्हाइड करायची आहेत, हे आपल्या या ठिकाणी समजलं आहे. दी फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स वेअर ॲग्रीड बाय ॲज पर पार्टनरशिप डीड प्रमाणे फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स आहेत की ज्यामध्ये नंबर फर्स्ट काय मेन्शन केली, ॲडजस्टमेंट क्रेडिटर्स हॅव इन्क्रीज बाय ₹10,000. क्रेडिटर्स 10,000 ने इन्क्रीज झाले, देणेदारी ₹10,000 वाढली. मग तुमचा काय झाला या ठिकाणी, लॉस झाला, म्हणून तुम्ही काय इफेक्ट करणार त्याचा की क्रेडिटर्सला तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंट जे आहे तुमच्याकडे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला मेन्शन करायचं आहे टू क्रेडिटर्स अकाउंट याप्रमाणे. ठीक आहे. टू क्रेडिटर्स अकाउंट ₹10,000 डेबिट साईडला का तर रिव्हॅल्युएशन अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग एक्सपेन्स झाला आहे, लॉस तुमचा वाढला आहे, क्रेडिटरची अमाऊंट तुम्हाला द्यायची आहे ₹10,000 म्हणून वाढली, म्हणून तो बॅलन्स तुम्ही क्रेडिट म्हणून लॉस म्हणून किंवा एक्सपेन्स म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला इंडिकेट करायचं 10,000. कळालं याप्रमाणे. याचा सेकंड नंबर पेट कुठे जाणार नाही, गेला असता तर कुठे गेला असतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, की क्रेडिटर्समध्ये हा जो बॅलन्स होता ₹10,000 तो ॲड झाला असता, हे लक्षात घ्या. मात्र या ठिकाणी बॅलन्स शीट नाही आहे, त्यामुळे फक्त सिंगल एस्पेक्ट आपण या ठिकाणी देतोय. सेकंड नंबर ॲडजस्टमेंट दिली आहे, गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 years परचेस. 2 years परचेस म्हणजेच काय की नंबर ऑफ इयर्स परचेस, हे लक्षात घ्या. 2 years परचेस की नंबर ऑफ इयर्स परचेस, की यामध्ये गुडविल कॅल्क्युलेट करताना गुडविलचं इक्वेशन काय वापरता तुम्ही, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. त्यापैकी या प्रकारे 2 years तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचे आहेत ॲज अ 2 years परचेस म्हणून. ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ 5 years, तुम्हाला 5 yearचा ॲव्हरेज प्रॉफिट प्रोव्हाइड केला आहे, की ज्यामध्ये 2013-14 90,000, 2014-15 1,00,000, 2015-16 60,000, 2016-17 50,000 आणि 2017-18 50,000 लॉस मेन्शन केला आहे, ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अशा पण अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्ही या सर्व इंटिमेशन्स प्रॉपरली काय करायचे आहेत, लक्षात घ्यायचे आहेत. तर मग आता हे जे काय गुडविल असेल, ही गुडविल कॅल्क्युलेट करताना आपण काय केलं या ठिकाणी वर्किंग नोट तयार केली आहे, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, बरोबर आहे. त्यानंतर गुडविल कॅल्क्युलेशन करताना आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटने गुडविल कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, याप्रमाणे आपण इक्वेशन त्या ठिकाणी मेन्शन केलं. प्रॉफिट होता 90,000, 1,00,000, 60,000, 50,000, हा इथपर्यंत प्रॉफिट होता, त्यातनं आपण लेस केले 50,000 लॉस, जो काय तुम्हाला इथे इंडिकेट केला आहे तो लॉस तुम्हाला त्यातनं लेस करायचं आहे, म्हणजे 3,00,000 आणि डिवायडेड बाय 5 म्हटलं या ठिकाणी, डिवायडेड बाय 5
5 इयर्सचं तुम्हाला परफॉर्मन्स दिलं त्याप्रमाणे डिवाइड बाय 5 करायचे. त्यानंतर 3 लाख याचे सर्व प्रॉफिटचे टोटल येते 3 लाख आणि लॉस जातनं मायनस केला 50,000 मग 3 लाख मायनस 50,000 डिवाइडेड बाय 5 म्हणून 2,50,000 डिवाइडेड बाय 5 आणि म्हणून 2,50,000 डिवाइडेड बाय 5 म्हणून त्या ठिकाणी 50,000 हे तुमचं काय मिळालं तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला. ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला 50,000 बरोबर आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला की ॲव्हरेज प्रॉफिटच्या आणि नंबर ऑफ इयर्स परचेसच्या अनुषंगाने आपण गुडविल कॅल्क्युलेट करतो. गुडविलचं इक्वेशन काय वापरतो मी की गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. मग ॲव्हरेज प्रॉफिट 50,000 नंबर ऑफ इयर्स परचेस किती दिले तुम्हाला अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये 2 म्हणून 1 लाख तुमचं टोटल काय झालं गुडविल झालं बरोबर आहे. 1 लाख टोटल फर्मचं गुडविल झालं. आता आपल्याला त्यातनं काय करायचं आहे शेअर ऑफ केशव्स इन गुडविल. गुडविलमधील शेअर जो असेल केशवचा तो आपण कॅल्क्युलेट करतोय. तर केशवचा शेअर किती तुमचा ते लक्षात घ्या. केशवचा शेअर किती 2/10 हे लक्षात घ्या. सपोज याप्रमाणे शेअर किती आहे केशवचा 2/10 याप्रमाणे गुडविलमधील शेअर असेल कोणाचा केशव यांचा. मग या ठिकाणी गुडविल कॅल्क्युलेट करताना आपण काय करतोय की शेअर ऑफ केशव इन गुडविल म्हणून 1 लाख मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 10 याप्रमाणे. तर केशव शेअर इन गुडविल किती मिळतोय तुम्हाला 20,000. मग केशव शेअर इन गुडविलमध्ये केशवचे किती शेअर्स आहेत मग 20,000 रुपीज किंवा 20,000 रुपीजचं गुडविल हे केशवचं आहे त्या 1 लाख रुपीजच्या गुडविलमध्ये हे आपण लक्षात घेतलं. मग हा जो गुडविलचा शेअर असेल तो आपल्याला काय करायचा आहे केशव या पार्टनरला पे करायचा आहे. मग एंट्री काय पास करतो मी गुडविल अकाउंट डेबिट टू केशवस कॅपिटल अकाउंट म्हणून गुडविल अकाउंट केशवस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय गुडविल अकाउंट रुपीज 20,000 याप्रमाणे तुम्हाला इफेक्ट द्यायचं आहे. समजल्याप्रमाणे ॲडजस्ट नंबर तुम्हाला सेकंड समजली आहे. ॲडजस्ट नंबर थर्ड आपण कंटिन्यू करूयात. ॲडजस्ट नंबर थर्ड जे आहे किंवा त्यामध्येच काय मेन्शन केलं होतं केशव शेअर इन इट वॉज टू बी गिवन टू हिम याप्रमाणे आपण एंट्री पास केली गुडविल अकाउंट डेबिट टू केशवस कॅपिटल अकाउंट. मग केशवस कॅपिटल अकाउंटचं क्रेडिट साईडला आपण मेन्शन केलं बाय गुडविल अकाउंट रुपीज 20,000. समजल्याप्रमाणे या पद्धतीने तुम्ही इफेक्ट दिलेला आहे. आता पुढे ॲडजस्ट नंबर 4 आपण कंटिन्यू करूयात. ॲडजस्ट नंबर 4 काय इंडिकेट करते की लूज टूल्स अँड लाईव्ह स्टॉक वेअर व्हॅल्यूड ॲट रुपीज 80,000 अँड रुपीज 1,20,000 रिस्पेक्टिव्हली. लूज टूल्स 80,000 आहेत बरोबर इथे लक्षात घ्या तुम्ही. आता लूज टूलची व्हॅल्यू काय दिली या ठिकाणी लूज टूलची मार्केट व्हॅल्यू 80,000 इंडिकेट होती आहे आणि लाईव्ह स्टॉकची व्हॅल्यू 1,20,000 इंडिकेट होती. मात्र त्यांची बुक व्हॅल्यू काय होती ते लक्षात घ्या. लूज टूलची बुक व्हॅल्यू होती तुमची 50,000. लूज टूलची बुक व्हॅल्यू होती 50,000 त्याची व्हॅल्यू काय झाली आता मार्केट व्हॅल्यू 80,000. याचा अर्थ लूज टूलची व्हॅल्यू इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली तर निश्चितच इन्क्रीज झाली. किती रुपयेने इन्क्रीज झाली असणार ती 30,000 रुपीजने. मग लूज टूलची जर व्हॅल्यू इन्क्रीज झाली 30,000 रुपीजने तर तो बिझनेसचा लॉस समजायचा की प्रॉफिट समजायचा तर ऑब्वियसली प्रॉफिट समजायचं आहे. तर तो प्रॉफिट आपण काय करतो की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंडिकेट करतो. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय लूज टूल्स अकाउंट रुपीज 30,000. बुक व्हॅल्यू 50,000 होती मार्केट व्हॅल्यू 80,000 होती तर त्यातला जो डिस्टन्स आहे 30,000 तो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय लूज टूल्स अकाउंट रुपीज 30,000. कळालं याप्रमाणे. त्याचप्रमाणे लाईव्ह स्टॉक वेअर व्हॅल्यूड ॲट रुपीज 1,20,000 याप्रमाणे. मग लाईव्ह स्टॉकची देखील बुक व्हॅल्यू किती होती तुमची या ठिकाणी 1 लाख आणि त्याची लाईव्ह स्टॉकची आता मार्केट व्हॅल्यू किती आहे सांगितली आहे 20,000 म्हणजे लाईव्ह स्टॉकची देखील व्हॅल्यू किती रुपयांनी इन्क्रीज झाली आहे 20,000ने. हा देखील बेनिफिट आहे म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय लाईव्ह स्टॉक अकाउंट रुपीज 20,000. 20,000 कसे आले समजलं 1 लाख त्याची बुक व्हॅल्यू होती आणि 1,20,000 मार्केट व्हॅल्यू. मग मार्केट व्हॅल्यू प्रमाणे 20,000 रुपीज इन्क्रीज झाले म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं बाय लाईव्ह स्टॉक अकाउंट रुपीज 20,000 याप्रमाणे. ॲडजस्ट नंबर आणि या ॲडजस्टमेंटचे हे जर काय इन्क्रीज झालं याचे आपण इफेक्ट दिला असेल सेकंड नंबर या ॲडजस्टमेंटचे सेकंड नंबर इफेक्ट दिला असते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मात्र आपण या ठिकाणी बॅलन्स शीट प्रिपेअर करत नाही आहे म्हणून सिंगल इफेक्ट त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत. ठीक आहे. ॲडजस्ट नंबर 4 आपण या ठिकाणी कंटिन्यू करताय. फिफ्थ नंबर RDD वॉज मेंटेन ॲट रुपीज 10,000. RDD मेंटेन केली आहे तुम्ही 10,000 रुपीजने. मग RDD जर तुम्ही मेंटेन करत असाल तर एंट्री काय पास करता रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणायचे टू RDD अकाउंट रुपीज 10,000 याप्रमाणे. हा RDD तुम्ही ॲज अ लॉस एक्सपेन्स म्हणून या ठिकाणी इंडिकेट करायचे समजलं. आणि आता सेकंड नंबर फेक जर दिला असतं तुम्ही तर डेटर्स म्हणून RDD काय केले असते तुम्ही लेस केले असते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मात्र आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करतोय का नाही हे लक्षात घ्या. म्हणून जरी फक्त एकच फिक्स RDDचं तुम्हाला डेबिट साईडला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या द्यायचं आहे समजलं. त्यानंतर आपण आता पुढे कंटिन्यू करतोय ॲडजस्ट नंबर 6. ॲडजस्ट नंबर 6 काय मेन्शन केली आहे की कमिशन रुपीज 2,000 पर मंथ वॉज पेबल टू केशव. केशव यांना 2,000 पर मंथ प्रमाणे कमिशन पे केलं गेलं आहे. मग कमिशन पे केलं गेलं आहे तर त्या संदर्भात आपण वर्किंग नोट तयार केली आहे. तर वर्किंग नोट काय असेल सपोज या ठिकाणी कमिशन पे टू केशवला किती 2,000 रुपीज पर मंथ
याप्रमाणे तुम्ही कमिशन पे केलं आहे, बरोबर आहे. आणि किती मंथचं कमिशन पे करता तुम्ही? 4 मंथचं. 4 मंथ कसे आले ते समजलं तुम्हाला? 1 एप्रिल 2018 31 जुलै 2018 या 4 मंथचं बेनिफिट्स त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. मग 2000 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे 8000 रुपीजचं कमिशन तुम्ही काय करता? पे करता. कुणाला? केशव यांना. मग केशव यांना जर कमिशन पे करता तर कमिशन हे केशव यांचं काय आहे? इन्कम आहे. मग तो इन्कम आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला मेन्शन करतो तुम्ही? क्रेडिट साईडला. मग केशवच कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला मेन्शन करायचं आहे बाय कमिशन अकाउंट रुपीज 8000. बाय कमिशन अकाउंट रुपीज 8000 याप्रमाणे इफेक्ट द्यायचा आहे. इथपर्यंत समजलं आहे. त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं आहे? प्रॉफिट फॉर 2018-19 वॉज एस्टिमेटेड ॲट रुपीज 45,000 अँड केशव शेअर इन इट अप टू डेट ऑफ हिज डेथ वॉज गिवन टू हिम. ॲक्च्युली 45,000 रुपीजचं एस्टिमेटेड प्रॉफिट आहे की ज्यामध्ये केशव या पार्टनरचा देखील काय आहे? शेअर आहे. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट जे आहे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर मग या ठिकाणी प्रॉफिट जो असेल केशव यांचा तो आपण कॅल्क्युलेट करतो आहे. आता या संदर्भात देखील आपण वर्किंग नोट तयार केली आहे की यामध्ये यापैकी किंवा या पद्धतीने प्रॉफिट अप टू डेट ऑफ केशव यांच्या डेथपर्यंतचा जो काय प्रॉफिट असेल, केशव यांच्या डेथपर्यंतची जी काय डेट आहे किंवा केशव यांच्या डेटची जी काय डेट आहे तोपर्यंतचा जो काय प्रॉफिट असेल त्याला आपण काय म्हणतात? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. तो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो आहे. मग 1 एप्रिल 2018ला तुमचं फायनान्शियल इयर स्टार्ट झालं, न्यू फायनान्शियल इयर, कारण 31 मार्च 2018ला तुमचं फायनान्शियल इयर क्लोज झालं होतं की जे बॅलन्स शीट तुम्हाला प्रोव्हाइड केलं. मात्र त्यानंतर 1 एप्रिल 2018ला तुमचं नेक्स्ट फायनान्शियल इयर स्टार्ट झालं आणि फायनान्शियल इयर स्टार्ट झालेलं असताना पार्टनरची डेट झाली 31 जुलै 2018ला. म्हणजे एप्रिल, मे, जून अँड जुलै या प्रकारे 4 मंथचे बेनिफिट्स त्या ठिकाणी आपण पार्टनरला, डिसीज पार्टनरला किंवा डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटरला प्रोव्हाइड करतो आहे, हे आपण लक्षात घेतलं आहे. मग आता इस्टिमेटेड प्रॉफिट किती दिलं की त्याचं इक्वेशन आपण काय वापरतो या ठिकाणी? प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याकरिता इस्टिमेटेड प्रॉफिट मल्टिप्लाइड शेअर ऑफ केशव मल्टिप्लाइड ड्युरेशन, बरोबर आहे. मग इस्टिमेटेड प्रॉफिट किती दिला आहे? 45,000 मल्टिप्लाइड बाय 2/10. 2/10 काय किंवा 2 डिवायडेड बाय 10 काय आहे? शेअर ऑफ केशव यांचा शेअर आहे, बरोबर आहे. 2/10 5:3:2 या रेशोप्रमाणे 2/10 किंवा 2 डिवायडेड बाय 10 याप्रमाणे मल्टिप्लाइड 4 डिवायडेड बाय 12. मग आता 4 याचा अर्थ काय की 4 मंथचा बेनिफिट त्या ठिकाणी द्यायचा आहे आउट ऑफ 12 मंथ. मग या ठिकाणी इक्वेशन काय वापरणार तुम्ही? 0 गेला राहील 4,500 मल्टिप्लाइड 2 म्हणून 9,000 आणि 4 डिवायडेड बाय 12चं आपण जर शॉर्टली मेन्शन केलं तर 1/3 याप्रमाणे. मग 9,000 मल्टिप्लाइड 1/3 म्हणून या ठिकाणी 3,000 हा जो ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटचा बॅलन्स मिळतो रुपीज 3,000. समजल्याप्रमाणे याप्रमाणे जर आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटचा बॅलन्स कॅल्क्युलेट केला तर याची एंट्री काय बसते? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू केशवज कॅपिटल अकाउंट. ह्याच एंट्रीप्रमाणे आपण काय करतो? त्याचं लेजर पोस्टिंग करतो की केशवज कॅपिटल अकाउंटच्या, सपोज केशवज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण मेन्शन केलं बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट रुपीज 3,000. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट रुपीज 3,000 या प्रकारे तुम्ही इफेक्ट्स त्या ठिकाणी द्यायचं आहे. समजलं? तर नंबर नेक्स्ट आहे. आता इथपर्यंत आपण सर्व इफेक्ट्स प्रॉपरली दिलेली आहेत. आता पुढे काय मेन्शन केलं की प्रिपेअर. पुढे काय मेन्शन केलं यामध्ये? प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट केशवज कॅपिटल अकाउंट शोईंग द अमाऊंट पेबल टू हिज एक्झिक्युटर्स. त्या ठिकाणी अमाऊंट शो करायची आपल्याला, एक्झिक्युटर्सला किती पे करायची ती अमाऊंट शोधायची आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी रिव्हॅल्युएशन प्रॉफिट मिळाला पाहिजे 30,000 किंवा केशवज एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला आपल्याला 92,000 ट्रान्सफर करायचे. ते आपण कशामध्ये ट्रान्सफर करायचे ते लक्षात घेऊयात. अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण टॅली करतोय. रिव्हॅल्युएशन अकाउंट जर आपण टॅली केलं तर रिव्हॅल्युएशन अकाउंट जर आपण बघितलं तर क्रेडिटचे बॅलन्सिंग फिगर 50,000 येते. बॅलन्सिंग फिगर आपण दोन्हीकडे देखील आपण बॅलन्सिंग फिगर काय केली आहे? 50,000 इंडिकेट केली आहे. ठीक आहे. तर या 50,000मधनं तुमचे गेले तिकडे डेबिटचे बॅलन्सेस 20,000, बरोबर. 10,000 10,000 20,000 राहतोय बॅलन्स किती? 30,000. या 30,000ला जर तुम्ही काय केलं? 5:3:2 या रेशोमध्ये जर डिवाइड केलं तर 15,000 9,000 अँड 6,000 याप्रमाणे रेशो किंवा याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हॅल्युएशन प्रॉफिटचं केलं आहे आपण. मग रिव्हॅल्युएशन प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन याप्रमाणे झालं. तर यातील आपलं कुठल्या पार्टनरचं प्रॉफिट पाहिजे? फक्त केशव या पार्टनरचा. का? तर त्याची डेथ झाली तेवढ्याच आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. जो पूर्णतः कॅल्क्युलेशन असेल ते केशव रिगार्डिंगच आपण या ठिकाणी करतो. म्हणून केशवचा जो काय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट असेल तो आपण ट्रान्सफर करतो. इंटे काय बदले मग? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू केशवज कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू केशवज कॅपिटल अकाउंट आपण मेन्शन केलं. आणि याचा सेकंड नंबर काय जाणार मग? केशवज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. केशवज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही म्हणणार बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट.
₹6,000 याप्रमाणे. मग इथे प्रॉफिट किती मिळाला याला म्हणायचं रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. हा 6,000 जो त्याचा शेअर होता तो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला. तर आता या ठिकाणी जी बॅलन्सिंग फिगर आपण कॅल्क्युलेट करतोय ही बॅलन्सिंग फिगर काय मिळते तुम्हाला ती लक्षात घ्या. बॅलन्सिंग फिगर या ठिकाणी मिळते आहे सपोज क्रेडिटची बॅलन्सिंग फिगर मिळाली तुम्हाला 92,000 याप्रमाणे आपण इंडिकेट केली आहे आणि डेबिटची बॅलन्सिंग फिगरला काहीच नव्हतं. क्रेडिटची बॅलन्सिंग फिगर 92,000 आपण बॅलन्सिंग फिगर म्हणून मेन्शन केली आहे. डेबिटला कुठलाही बॅलन्स नव्हता म्हणून डेबिटला देखील आपण 92,000 मेन्शन केली आहे आणि ही 92,000ची जी अमाऊंट आहे ही आपल्याला काय करायची केशवज एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे केशवज एक्झिक्युटरला आपल्याला रक्कम किती द्यायची आहे ₹92,000 समजल्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने अकाउंटिंग प्रॉब्लेम आपल्याला काय करायचा आहे सॉल्व करायचा आहे. तर या पद्धतीने प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 3 याप्रमाणे रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायचे. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट तुम्ही फाइंड आउट केला याप्रमाणे तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर केलं. सोबतच केशवज कॅपिटल अकाउंट देखील तुम्हाला याप्रमाणे प्रिपेअर करायचं आहे. केशवज एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला तुम्हाला 92,000 ट्रान्सफर करायचे हे देखील आपण अमाऊंट ट्रान्सफर कॅल्क्युलेट केली आहे. यामध्ये सर्व जे बेनिफिट्स असतील क्रेडिट साईडला त्या केशवज या पार्टनरचे डिसीज पार्टनरचे ते आपण इकडे मेन्शन केली आहेत. सर्व बेनिफिट्स आपण क्रेडिटला मेन्शन केले. डेबिटला कुठल्याही प्रकारचा इफेक्ट्स आपण दिलेला नव्हता. म्हणजे जेवढी अमाऊंट टोटल आले क्रेडिटची तेवढीच आपण डेबिटला मेन्शन केली. त्यालाच म्हटलं केशवज एक्झिक्युटर लोन अकाउंट. ठीक आहे. आणि या पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर ह्या वर्किंग नोट्स असतील. जनरल रिझर्वच्या संदर्भात काय एंट्री पास होते जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू केशवज कॅपिटल अकाउंट रुपीज आणि जनरल रिझर्व कसा कॅल्क्युलेट केला तुम्ही की 25,000 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 10 5,000 तुम्ही जनरल रिझर्व कॅल्क्युलेट केला. टोटल पार्टनरचा जनरल रिझर्व होता 25,000. त्यामध्ये केशव या पार्टनरचा शेअर किती होता फक्त 5,000. कुठल्या रेशोप्रमाणे 2 डिवायडेड बाय 10 या रेशोप्रमाणे. मग याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल देखील आपण याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं. गुडविल कॅल्क्युलेशन करताना ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट सुरुवातीला केला होतो. त्यानंतर आपण गुडविल कॅल्क्युलेट करतो आणि मग आपण 1 लाख टोटल फर्मचा गुडविल कॅल्क्युलेट केला आणि त्यातनं केशव या पार्टनरचा जो शेअर होता तो आपण कॅल्क्युलेट केला. तो मिळाला 20,000. समजलं. त्यानंतर कमिशन दिलं गेलं केशव या पार्टनरला. मग 2,000 पर मंथ कमिशन दिलं गेलं. मग 4 मंथचे बेनिफिट्स आपल्याला प्रोव्हाइड करायचे एप्रिल टू जुलै म्हणून 8,000 रुपीचं कमिशन पेड केलं आपण. त्याही संदर्भामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची क्रेडिट एंट्री पास केली. आणि लास्ट नंबरला प्रॉफिट अप टू डेथ ऑफ मिस्टर केशव या प्रकारे आपण 1 एप्रिल 2018 टू 31 जुलै 2018 या 4 मंथचे बेनिफिट्स आपण त्यांना प्रोव्हाइड केलेत की जो प्रॉफिट देखील प्रोव्हाइड केला याप्रमाणे. मग एस्टिमेटेड प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय शेअर ऑफ केशव अँड मल्टिप्लाइड बाय ड्युरेशन म्हणून 45,000 मल्टिप्लाइड 2 बाय डिवायडेड बाय 10 मल्टिप्लाइड 4 डिवायडेड बाय 12 याप्रमाणे इज इक्वल टू आपण कॅल्क्युलेशन काय मिळालं आपल्याला 3,000. मग या 3,000ला काय म्हणायचं प्रॉफिट अप टू डेथ ऑफ मिस्टर केशव. या प्रकारे जो प्रॉफिट मिळाला त्याला तुम्ही म्हणता प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटची एंट्री काय बसवते प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग डिसीज पार्टनर्स कॅपिटल डिसीज पार्टनर कोणी कुठल्या पार्टनरची डेथ झाली त्याला म्हणायचं डिसीज पार्टनर. कुठल्या पार्टनरची डेथ झाली केशव या पार्टनरची म्हणून केशवज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणायचे बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ₹3,000. आणि या प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटचा जर आपण बॅलन्स शीट जर प्रिपेअर केला असेल तर सेकंड नंबर इफेक्ट आपण देतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. तर अशा पद्धतीने हा अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉपरली समजला असेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.